नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सिद्धूने वाजवली चक्क आता श्रीकांत इनामदारच्या कानाखाली. तर भावना चक्क चिडली सिद्धूवरती. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर आता आनंदीला कायमस्वरूपी भावनाकडे आणि सिद्धूकडे जायचं असतं. त्याच्यासाठी ती श्रीकांत इनामदारकडे हट्ट करत असते आणि म्हणत असते की मला सिद्धू बाबांकडे आणि माझ्या भावना आईकडे जायचं आहे. त्याच्यामुळे आता श्रीकांत इनामदार तिला एक गोष्ट समजावून सांगत असतो आणि म्हणत असतो की आनंदी असं करता येणार नाहीये, कारण की सारखं सारखं आपण तिकडे जाऊ शकत नाही. आणि तुम्ही पाहिलंच की आजीने देखील श्रीकांत इनामदारला एकदा धमकी दिली की ही मुलगी तुमची आहे ना, मग तुम्हाला सांभाळता येत नाही तर सारखी सारखी इकडे तिला घेऊन येऊ नका, नाहीतर मी तुमच्या मुलीची आणि तुमची कशा प्रकारे वाट लावू शकते हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही यायची परत चूक करू नका. तर आता आनंदीच्या हट्टापायी श्रीकांत इनामदार सारखा आनंदीला त्या गाडेपाटलांच्या घरामध्ये घेऊन जात असतो आणि त्या ठिकाणी नेल्याच्या नंतर ही आजी सारखी ना सारखी आपल्या आनंदीसोबत काही ना काही कुटाने करत असतात. आणि तुम्हाला माहितीच आहे की आजी किती जरी चुकीची असेल तरी एका पॉईंटला पाहायला गेलं तर आनंदीने हे सगळं आता सोडलं पाहिजे, कारण की आनंदीला इथे जरी तिचा हट्ट असेल सिद्धू आणि भावनाकडे जाण्याचा, तरी असं गाडेपाटलांच्या घरामध्ये जाणं अगदीच चुकीचंच आहे. पण आता ह्या श्रीकांत इनामदारला देखील त्याची स्वतःची मुलगी आहे तर त्याला सांभाळता येत नाही हे पूर्णपणे चुकीचं आहे, कारण की त्याला सांभाळता यायला हवी ना. कारण की तुम्ही पाहिलंच की ज्यावेळेस मात्र आनंदी सिद्धूकडे राहत होती त्यावेळेस मात्र आनंदीची सिद्धू कशी चांगल्या प्रकारे काळजी घेत होता, ते पण फक्त 2 वर्षामध्ये. कारण की सिद्धूला तर एवढं आनंदीबाबत नीट काही माहीत पण नव्हतं. पण आता तरी देखील या श्रीकांत इनामदारने जर आनंदीला त्याला नीट सांभाळता येत नसेल तर त्यांनी सरळ सरळ आनंदीला कायमस्वरूपी सिद्धू आणि भावनाकडे सोपवलं तर काय चुकीचं आहे. पण नाही, त्याला तर त्याची स्वतःची मुलगी प्रिय आहे ना. आणि यामध्ये सगळ्यात जर तुम्ही एक गोष्ट पाहिली तर सगळ्यात मोठी चूक जर कोण करत असेल ती म्हणजे आपली भावना. यार म्हणजे आपल्या सिद्धूने तिला किती समजून घ्यायचं, कारण की तुम्ही आत्तापर्यंत पाहत आला असाल की आपल्या सिद्धूने भावनाला किती वेळा समजून घेतलं हे तुम्ही पाहिलंच. कारण की सिद्धूला माहीत होतं की भावनाच्या पत्रिकेमध्ये दोष आहे, तरी आपल्या सिद्धूने भावनासोबत लग्न केलं. आणि दुसरीकडे सिद्धूला हे देखील गोष्ट माहीत होती की जर भावनाचं ज्या कोणासोबत लग्न होईल त्या घरामध्ये कोणता ना कोणता अपघात नक्कीच होऊ शकतो, तरी देखील सिद्धूने भावनावरती असलेल्या प्रेमापोटी तरी देखील भावनासोबत लग्न केलं. म्हणजे सिद्धूने भावनासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज केलेलं असतं. आणि तुम्ही पाहिलंच की सिद्धूने त्याच्या घरामध्ये त्याच्या आजीचा शब्द कधी सिद्धू टाकत नव्हता. तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये जर व्हिडिओ पाहिले असतील तर सिद्धूने सुरुवातीच्या काळामध्ये आजीचा प्रत्येक वेळेस मान ठेवला होता. स्वतःच्या आईपेक्षा जास्त तो महत्त्व त्याच्या आजीला आणि बापाला देत होता. परंतु भावनासाठी सिद्धूने पूर्ण त्याचं आयुष्यच बदललं. कारण की तुम्ही पाहिलं की सिद्धूला ना आता त्याच्या बाबांचं वागणं आवडतंय ना त्याच्या आजीचं वागणं आवडतंय. तो पूर्णपणे त्यांना विरोध करतोय फक्त आणि फक्त कोणासाठी तर भावनासाठी. पण आता भावनाच पाहिलं की तुम्ही कशी वागते आता. कारण की भावना तरी देखील सिद्धूला एक गोष्ट समजावून सांगते आणि म्हणत असते की आनंदीचा आणि माझा फक्त संबंध आहे, श्रीकांत इनामदारचा आणि माझा काहीच संबंध नाही. पण तुम्ही पाहिलंच की ज्या प्रकारे सिद्धू आणि भावना हे दोघेजण देखील आनंदीच्या शाळेमध्ये देखील जातात, पण त्या ठिकाणी देखील तुम्ही पाहिलंच की भावनाचं नाव त्या ठिकाणी गाडेपाटी न लावता ह्या श्रीकांत इनामदारने चक्क इनामदार असं नाव लावलेलं आहे. तर आता ही गोष्ट किती मोठी चुकीची होती. तरी पण आपल्या सिद्धूने ही सगळी गोष्टी माफ केल्या भावनाच्या, आणि तरी देखील तो भावनाला समजूनच घेत होता. पण बिचाऱ्या सिद्धूने आता कितपत हे सगळं सहन करायचं, कारण की या भावनासाठी सिद्धूने जर जे काही केलंय ना हे 1000 पटीत नाही तर सांगता देखील येणार नाही एवढं आपल्या सिद्धूने केलंय. पण तुम्ही पुढे पाहाल की आता चक्क ही भावना सारखी त्या श्रीकांत इनामदारच्या घरी जात असते, कारण की फक्त आनंदीसाठी जात असते. आणि त्या आनंदीला सारखी भावनाची गरज लागत असते, तिची सारखी तिला आठवण येत असते. त्याच्यामुळे भावनाला दिवसातून एकदा का होईना पण त्या श्रीकांत इनामदारच्या घरी जावं लागत असतं. पण सिद्धू ह्या प्रत्येक गोष्टी इग्नोर करत असतो. सिद्धूला वाटत असतं की जाऊ द्या, आनंदीसाठी जाते, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तुम्ही पुढे आता देखील पाहिलं असेल की सिद्धू आणि भावनाचं त्या गोष्टी वाचून भांडण देखील होतं. पण सिद्धू तरी देखील भावनाला समजून घेत असतो आणि म्हणत असतो की भावना, माझा तुझ्यावरती प्रचंड विश्वास आहे, मी तुला कधी काय बोललो देखील नाही की तू त्या श्रीकांत इनामदारकडे जाते ते, पण मला ते अजिबात देखील आवडत नाही असं पण नाही. पण त्या श्रीकांत इनामदारचा काय संबंध आहे तुझ्यासोबत बोलण्याचा किंवा तुझ्यासोबत त्याने कोणताही संबंध ठेवण्याचा, असं मला अजिबात देखील आवडत नाही भावना. पण तू चांगली आहेस, मला काहीच देखील तुझा आणि आनंदीच्या बॉन्डबाबत काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे आपण एक काम करत जाऊ, आनंदीला आपल्याकडे घेऊन येत जाऊ. पण त्यावेळेस मात्र ही भावना त्या ठिकाणी पूर्णपणे विरोध करते आणि सिद्धूला ही गोष्ट सांगत असते की म्हणत असते की आनंदीला आपण आपल्या ठिकाणी आपल्याकडे घेऊन येऊ शकत नाही, कारण की तुम्हाला माहितीच आहे ना की तुमची आजी कशी आहे. कारण की ती आपल्या आनंदीला किती वेळा तिने टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला आहे
आणि किती वेळा तिला आपल्या आनंदीला दुखापत होईल अशा सगळ्या काही गोष्टी केल्यात. पण सिद्धू तरी देखील भावनाला ही गोष्ट समजावून सांगत असतो आणि म्हणत असतो की हे बघ भावना, एक गोष्ट तू माझं ऐकून घे. आपण आजीला कायमस्वरूपी घाबरून आणि भिवून तरी नाही ना राहू शकत, कारण की जर आनंदी आपल्यापाशी राहिली ना तर कोणतेच प्रॉब्लेम होणार नाही. तू पण माझ्या जवळ राहशील आणि माझ्या मनात देखील तुझ्याबाबत कोणताच गैरसमज निर्माण होणार नाही. पण ह्यावेळेस मात्र भावना ह्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे चुकीच्या अँगलनी घेते, कारण की भावना ही चक्क सिद्धूला म्हणते की तुमचा माझ्यावरती विश्वास नाही का सिद्धिराज, तुम्ही हे जे माझ्यावरती आरोप करता ना हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण की तुम्हाला माहीतच आहे की मी तुमच्यासोबत लग्न करण्याच्या वेळेसच तुम्हाला एक वचन मागितलं होतं की आनंदीचा मी कायमस्वरूपी आईसारखा सांभाळ करेल, आणि हे तुम्ही वचन पूर्ण करण्यासाठी माझ्यासोबत तयार देखील झाला होता. मग आता जर मी श्रीकांत इनामदारच्या घरी जाते आनंदीसाठी तर तुम्हाला का प्रॉब्लेम आहे, हे सगळं भावना आपल्या सिद्धूला बोलते. मग बिचाऱ्या सिद्धूला किती वाईट वाटत असेल, कारण की सिद्धूला वाटते की भलेही माझी भावना कुठेच चुकीची नाही आहे, पण लोकांना काय, लोक काही देखील बोलू शकतात. आणि तुम्ही पुढे पाहचाल की ही आजी चक्क आपल्या सिद्धूला बोलते आणि म्हणते की अरे सिद्धू, तुला थोडीशी अक्कल येऊ दे, कारण की तुझी ही बायको ना आपल्या घरी कमी आणि त्या इनामदारांच्या घरी जास्त वेळा जाते. काय गरज आहे तिला त्या ठिकाणी जाण्याची, तिला आपलं घर आहे ना, मग या ठिकाणी त्या मुलीला ती बोलू शकत नाही का. तर आजी आपल्या सिद्धूला हे सगळं बोलते. त्यावेळेस मात्र सिद्धू आजीवरतीच भडकतो आणि सिद्धू म्हणतो की आजी, तुझं मी खूप साऱ्या गोष्टी ऐकून घेतल्या, तुझ्या खूप साऱ्या गोष्टी मी ऐकल्या, पण आता इथून पुढे जर तू माझ्या भावनाबद्दल जर काही शब्द जरी वाईट बोलशील ना तर माझ्यासारखा वाईट तू माणूस कधी देखील पाहिला नसतील आजी. तर हे सगळं बोलल्याच्या नंतर बिचाऱ्या आजीला तर अजून जास्त वाईट वाटतं, कारण की आजी म्हणते की सिद्धू, मी जे बोलते ना हे ज्यावेळेस तुझ्यासमोर सत्य घडेल ना त्यावेळेस तुला विश्वास बसेल. कारण की आजीचं देखील हे म्हणणं अगदी बरोबर आहे मित्रांनो, कारण की आजीचं हेच म्हणणं असतं की भावनाचं काही देखील गरज नाही की त्या श्रीकांत इनामदारच्या घरी जाण्याचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजी म्हणत असते की त्या आनंदीला सांभाळण्याचा आता तुमचा काय अधिकारच नाही आहे, कारण की तिचा बाप आलेला आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, तर तो तिची काळजी का नाही घेऊ शकत. तुम्ही सारखं सारखं त्या ठिकाणी गेला तर त्या आनंदीला कायमचा तुमचा लळा लागेल. आणि दुसरीकडे त्या श्रीकांत इनामदारला देखील वाटेल की आनंदी खरं माझी मुलगी आहे का ह्यांची, हा देखील त्याला प्रश्न पडेल. तर आजी उलट सिद्धू आणि भावनाला समजून सांगत असते. पण या भावनाचा शहाणपणा अजून त्या ठिकाणी असा निर्माण होतो की भावना म्हणते की तुम्ही मला आणि आनंदीला एकमेकींपासून दूर करण्यासाठी जे काही प्रयत्न केलेत ना आजी आतापर्यंत, हे सगळे माझ्या लक्षात आहे, त्याच्यामुळे तुम्ही कोणती पण नवीन चाल आमच्यासमोर चालू नका. पण या ठिकाणी तुम्ही पाहिलं की आजीची काहीच चूक नाही. आजी जे काही भावनाला बोलते ना ते 100% बरोबर आणि खरंच बोलते. मात्र ह्या भावनाला काही देखील बरोबर वाटतच नसतं, कारण की भावनाला वाटत असतं की ह्या आजीने आतापर्यंत मला आणि आनंदीला दूर करण्याचा प्रयत्न केलाय ना, त्याच्यामुळेच ही आजी असं काही सगळं बोलते. आणि तुम्ही पाहिलंच की आपली बिचारी रेणुका ती देखील भावनाला समजावून सांगत असते की भावना, सगळ्या गोष्टी ठीक आहेत, तू आपल्या आनंदीला आईप्रमाणे तू सांभाळते, ठीक आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही किती दिवस आता त्या आनंदीचा सांभाळ करणार, कारण की ती जशी जशी मोठी होईल तसं तिला कळायला लागेल की तिचा बाप खरा कोण आहे, तिची आई कोण होती, हे सगळं तिला समजेल. मग त्याच्यानंतर तुमच्यापाशी कोणीच नसेल. त्याच्यामुळे तुम्ही दोघांनी, सिद्धू आणि भावना, तुम्ही दोघांनी एक गोष्टीचा विचार करा आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या बाळाचा विचार करा, कारण की किती काही केलं तरी आनंदी कायमस्वरूपी तुमच्यापाशी नाही राहू शकत. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मात्र सिद्धू आणि भावनाला आपल्या रेणुका काकूंचा पण राग यायला लागतो, कारण की त्यांना वाटतं की रेणुका काकू, म्हणजेच खास करून भावनाला वाटत असतं की रेणुका काकू पूर्णपणे चुकीचा बोलतात, कारण की आनंदी आपल्यासोबत कायमस्वरूपी राहू शकत नाही असं त्यांना का वाटतंय, कारण की आनंदी माझी मुलगी आहे असं भावना सांगत असते. तर पुढे तुम्ही पाहाल की सिद्धू आणि भावना दोघेजण देखील आता डिसिजन घेतात की सिद्धू म्हणतो भावनाला की तुम्हाला वचन दे की तू त्या श्रीकांत इनामदारच्या घरी कधी देखील जाणार नाही मला न सांगितल्याशिवाय. आणि पुढे भावनाला चक्क हा श्रीकांत इनामदार एमर्जन्सीमध्ये कॉल करतो आणि म्हणतो की आनंदीला तुमची तातडीने या ठिकाणी गरज आहे, प्लीज तुम्ही त्या ठिकाणी येऊ शकता का. तर त्यावेळेस मात्र भावना आता सिद्धूला न सांगता त्या ठिकाणी जाते आणि पुढे काय घडायचं ते नको घडतं. कारण की मित्रांनो तुम्ही पुढे पाहाल की सिद्धू चक्क ह्या आनंदीला भेटण्यासाठी श्रीकांत इनामदारच्या घरी चाललेला असतो. तर तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी त्याला भावनाची चप्पल दिसते आणि भावना त्या श्रीकांत इनामदाराच्या घरामध्ये दिसते. त्यावेळेस मात्र सिद्धूला खूप राग येतो, कारण की सिद्धू म्हणतो की भावना चक्क मला न सांगता त्या ठिकाणी गेलीच कसं काय. आता तुम्ही जर विचार असा करचाल की ह्या ठिकाणी भावनाचं चुकलं काय, कारण की आनंदीला इमर्जन्सी गरज लागली तर भावना त्या ठिकाणी गेली, मग ह्यात काहीच भावनाची चूक नाही. पण मित्रांनो मला एक गोष्ट सांगा, आता सिद्धू आणि भावनाचं एवढ्या वर्ष झालं लग्न झालंय, त्यांचं एकमेकांवरती प्रेम आहे, भावना देखील खूप चांगल्या कुटुंबात राहते सध्या, कारण की गाडे पाटलांचं नाव पण खूप मोठं आहे. तर मग असं जर आता दुसऱ्यांच्या घरी जाणं हे पूर्णपणे चुकीचं नाही का, तर तुम्हीच सांगा. कारण की भावनाचं अगोदर श्रीकांत इनामदारसोबत लग्न ठरलं होतं आणि त्यांचं लग्न मोडलं हे सगळ्या लोकांना माहीत देखील झालेलं असतं. आणि तरी देखील असल्या परिस्थितीमध्ये जर भावना त्या घरामध्ये जाते तर बिचाऱ्या सिद्धूची सगळीकडे नाचक्की नाही होणार का. या गोष्टीचा भावनाने आजपर्यंत कधी विचार केला नव्हता आणि कधीही भावना विचार करेल का नाही हे देखील सांगता येत नाही. आणि मित्रांनो तुम्ही पुढे पाहाल की सिद्धू आणि भावना या दोघांमध्ये चक्क भांडण होतं, ते पण कोणामुळे माहिती आहे का, ते पण या श्रीकांत इनामदारमुळे. आणि भावना सिद्धूला सांगत असते की तुम्ही सारखं सारखं श्रीकांत इनामदारांना चुकीचं नका ठरवत जाऊ. तर पुढे सिद्धूला एवढा प्रचंड राग येतो की सिद्धू ठरवतो की या
श्रीकांत इनामदारचा कायमचा मला सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. तर त्यासाठी सिद्धू हा मात्र श्रीकांत इनामदारला भेटायला जातो. पण त्या ठिकाणी हा श्रीकांत इनामदार देखील तुम्ही पाहिलं की किती चुकीचं आपल्या सिद्धूसोबत बोलत असतो, वागत असतो. कारण की श्रीकांत इनामदार म्हणतो की सिद्धीराज, तुम्हाला एक गोष्ट माहीत नसेल तर मी सांगतो, कारण की जर तुमचं आणि भावनाचं लग्न जर नसतं झालं तर आज भावना माझ्यासोबत असती, आणि जर माझ्यासोबत तो अपघात जर झाला नसता ना तर भावना आणि माझं लग्न झालं असतं. त्यावेळेस मात्र सिद्धूला प्रचंड राग येतो आणि सिद्धू त्या ठिकाणी श्रीकांत इनामदारच्या कानाखाली मारतो. आणि ही गोष्ट घडल्याच्या नंतर भावनाला ही सगळी घटना कळते. तर भावना आपल्या सिद्धूवरती भडकते आणि म्हणते की सिद्धीराज, मी तुमच्याकडून अशी अपेक्षा ठेवली नव्हती की तुम्ही कधी देखील श्रीकांत इनामदारांवरती हात उचलताल म्हणून. मला या ठिकाणी सांगा की आपल्या सिद्धूचं काय चुकलं आणि भावनाची काय गरज आहे सिद्धूला ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याच्या. कारण की मी तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो, मला एक गोष्ट तर कळती की ह्या ठिकाणी भावनाची पूर्णपणे चूक आहे. भावनाने आणि सिद्धूने दोघांनी देखील आनंदीला आता कायमस्वरूपी श्रीकांत इनामदारकडे सोपवलं पाहिजे आणि ह्या दोघांनी देखील स्वतःच्या बाळाचा विचार केला पाहिजे, जसं की आपल्या रेणुका काकू म्हणतात तसं. आणि आपल्या आजीच्या देखील काही गोष्टी आता भावनाने समजून घेतल्या पाहिजे. कारण की आजीच्या गोष्टी बोलते ना की तुझी काही गरज नाही त्या इनामदारांच्या घरी जाण्याची, तर ह्या आजीच्या देखील काही गोष्टी अगदी बरोबर आहेत. आणि भावनाने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की फायनल तिने डिसाईड केलं पाहिजे की तिला कायमस्वरूपी आपल्या सिद्धूसोबत राहायचं आहे का त्या थेरड्या श्रीकांत इनामदारकडे जायचं आहे. तर तुमचं या सगळ्या गोष्टीबाबत काय मत आहे हे मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. कारण की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे पाहायला भेटतीलच. तोपर्यंत तुम्ही मला कमेंटमध्ये तुमच्या आवडणाऱ्या सध्याच्या मालिका सांगायला विसरू नका, कारण की मी या सगळ्यांवरती देखील असाच डिटेल व्हिडिओ बनवू शकतो. तर नक्की कमेंट करा. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये.